आता महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या नावाचा महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार हा मला त्यांनी जाहीर केल्यानंतर खरं म्हणजे हा मोठा पुरस्कार आहे. मी माझं अहोभाग्य समजतो की मला त्यांनी पात्र समजतो. आता तो ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांच्या शुभ हस्ते आणि महादजी शिंदे यांच्या थेट वंशज जे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थित मला दिला गेला. खरं म्हणजे एका मराठी माणसाने पुरस्कार दिला याचा अभिमान आणि आनंद सगळ्यांना पाहिजे. परंतु माझ्या एकनाथ शिंदे यांच्या द्वेषाने पछाडलेले लोक त्यांनी महादजी शिंदे यांचाही अपमान केला, त्यांच्या इतिहासाचाही अपमान केला, साहित्य संमेलनातले साहित्यिक दलाली करतात असं म्हणाले, साहित्यिकांचाही अपमान केला. आणि ज्या ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांनी या ठिकाणी सत्ता आणली, मुख्यमंत्री बनवलं आणि ज्यांच्या मागे पुढे फिरणारे त्यांनी शरद पवार साहेबांचाही अपमान केला. माझं तर जाऊ दे, परंतु त्यांची वृत्ती जी आहे खेकडा वृत्ती याच्यावरून दिसते की खऱ्या अर्थाने पवार साहेबांनी जे केलं ते राजकारणा पलीकडचं त्यांनी बोलूनही दाखवलं. ते राजकारणा पलीकडचं जे काही संबंध आहेत, नाते आहेत ते निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं. आणि म्हणून शरद पवार साहेबांनी आपली संस्कृती दाखवली, परंतु या लोकांनी आपली विकृती दाखवली. हा फरक आहे. शरद पवार साहेबांनी हा एकनाथ शिंदे कसा घडला, कसा त्यांनी ठाण्याचा विकास केला, महाराष्ट्राचा विकास केला आणि नागरी शहरी ग्रामीण भागाची जाण असणारा हा एकनाथ शिंदे असा त्यांनी उल्लेख केला. कारण मी दिवस रात्र मेहनत केली, पायाला भिंगरी लावून फिरलो आणि म्हणून आधीच्या मुख्यमंत्र्यांची काम आणि माझं काम हे त्यांना माहित होतं. कारण त्या मुख्यमंत्र्यांच्या बद्दल त्यांनी स्वतःच्या पुस्तकातच लिहिलं की घरात बसून राज्य कारभार करता येत नाही, राज्य ओळखता येत नाही, राज्य कारभार समजत नाही. म्हणून मी एवढंच सांगतो, ही विकृती आहे, ती पोटदुखी आहे. खरं म्हणजे मी आपल्याला सांगेन, ही पोटदुखी कधी थांबणार, कधीच थांबणार नाही. कारण ते कंपाऊंडर कडून औषध घेतात, त्यांनी चांगल्या डॉक्टर कडून औषध घ्यायला पाहिजे, समज तेव्हा पोटदुखी थांबेल. अरे आपल्या खासदारांवर अविश्वास दाखवण्याचा हा प्रकार आहे. तुमचा विश्वास असला पाहिजे आपल्या आमदारांवर, खासदारांवर. काय ही वेळ आली तुमच्यावर? आणि जेव्हा एखाद्यावर अविश्वास दाखवता, माझ्यावर देखील अविश्वास दाखवला, माझं देखील खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचं खच्चीकरण होताना मी पाहू वॉच ठेवणं, त्यांच्या मागे माणसं पाठवणं म्हणजे काय? हा अविश्वास आहे. हे का असं वेळ आली याचं आत्मचिंतन करा, आत्मपरीक्षण करा. माझ्याकडे येतात त्यांचं मी स्वागत करतोय खुल्या मनाने. ते आले की म्हणतात गद्दार, ते आले की म्हणतात कचरा गेला. मग का जात आहेत हे लोक, का सोडतायत तुम्हाला, याचा कधी विचार करणार की नाही? तो विचार करा, आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करा. चांगलं आहे, ते चांगलं आहे. कुणी काय खावं, कुणी काय बोलावं, कसं बोलावं, काय खावं याच्यावर मेनू कार्ड तयार करून दिले त्यांनी. चांगलं आहे. बाळासाहेब असताना बाळासाहेब मोठ्या मनाचे होते, कार्यकर्त्यावर विश्वास होता, कार्यकर्ता त्यांच्यासाठी जीवाची बाजी लावायला तयार होता. या एकनाथ शिंदे सारखे हजारो लाखो कार्यकर्ते, शिवसेनेचे आमचे नेते जे आता आहेत ते त्यांनी देखील, मग रामदास कदम असतील, आपले अडसूळ असतील, कीर्तिकर असतील, अनेक आमचे नेते, आमदार, खासदार, मंत्री, जीव ओवाळून टाकायची तयारी होती. घरादारावर तुळशीपत्र ठेवून काम करत होतो आम्ही लोक. तेव्हा कुठे होते हे लोक? किती केसेस झाल्या अंगावर. आणि म्हणून हे बाळासाहेब होते. आता हे मेनू कार्ड दिलंय, हे खा, ते खाऊ नका,
इथं जा तिथं जाऊ नका, चांगलं आहे. शरद पवार साहेबांवर अविश्वास दाखवणं हे दुर्दैवी आहे. शरद पवार साहेबांनी कधीही त्यांचे मित्र, त्यांनी बनवलेले तत्कालीन मुख्यमंत्री कुठं जातात, कुणाला भेटतात, काय करतात याच्याबद्दल कधी आक्षेप घेतला का? कधी नाही. कारण शरद पवार साहेब हे एक परिपक्व नेतृत्व आहे, मोठ्या मनाचं नेतृत्व आहे, राजकारणापलीकडे संबंध जपणारं नेतृत्व आहे. आणि म्हणून त्यांनी याच्यामध्ये कुठलं राजकारण, एक जर पुरस्कार दिला तर त्याच्यामध्ये एवढा तिळपापड आणि जळफळाट होण्याचं कारण काय?